बनवूया नागपंचमी स्पेशल रेसिपी हळदीच्या पानातल्या पातोळ्या। तर सगळ्यात आधी सारण तयार करूया। कढई गरम करत ठेवले, यामध्ये 1 चमचा तूप घातलं, 1 वाटी गूळ घातला। गूळ विरघळल्यानंतर 2 वाट्या यामध्ये किसलेलं खोबरं घातलं, वेलची पूड घातली आणि ड्राय होईपर्यंत हे परतून घेतलं। सारण तयार झालं। आता आपण वरची पारी तयार करूया। तर इथे मी 2 वाट्या पाणी गरम करत ठेवलं, 1 चमचा तूप घातलं, थोडंसं मीठ घातलं। जेवढं पाणी घेतलं तेवढंच यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे। 2 वाट्या पाणी घेतलं, 2 वाट्या तांदळाचं पीठ यामध्ये घातलं, गॅस बंद केला आणि आता असंच 5 मिनटं झाकून ठेवलं। 5 मिनटानंतर अगदी स्मूथ होईपर्यंत हे असं मळून घेतलं। हळदीच्या पानावरती पिठाचा एक गोळा असा थापून घेतला, यावरती सारण पसरवून घेतलं, बंद करायचं आहे। आता ह्या पातोळ्या वाफवून घ्यायच्या आहेत 6 ते 7 मिनटं। पातोळ्या तयार झाल्यात। नागपंचमी स्पेशल पारंपरिक पातोळ्या नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी छायाज रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका।